गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपती बाप्पाबद्दलची काही रोचक माहिती पाहणार आहोत, जी तुम्हापैकी काही 99% लोकांना माहिती नसेल. कमेंटमध्ये तुम्ही गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. गौरी आणि गणेशाचे नाते काय? हा प्रश्न सर्वांनाच असतो. गौरी हा गणेशाची आई पार्वतीचा अवतार आहे. मात्र महाराष्ट्रात गौरी ही गणेशाची बहीण असल्याचे मानले जाते. तिच्या भावाप्रमाणेच देवी गौरीचे घरामध्ये आगमन आरोग्य, संपत्ती, आनंद आणि समृद्धीचे प्रतिनिधित्व करते. गणपतीचा जन्म कुठे झाला? शिवपुराणात दिलेल्या कथेनुसार माता पार्वतीच्या मळापासून श्री गणेशाचा जन्म झाला आहे. गणपती बाप्पाचे कान मोठे असण्याचा अर्थ काय? आपण सर्वांनी पाहिले आहे की हत्तीचे कान सुपासारखे असतात आणि सुपाची गुणवत्ता म्हणजे टरफल फेकून अन्न म्हणजे सत्व आपल्याकडे ठेवणे. याचा अर्थ असा आहे की आपण सर्वांचे ऐकतो, पण त्यातून चांगल्या गोष्टीचे सार घ्या आणि बाकीचे सोडून द्या. गणपतीचे छोटे डोळे. गणपतीचे छोटे डोळे एखाद्या व्यक्तीला जीवनात सूक्ष्मदृष्टी ठेवण्यासाठी प्रेरणा देतात. तथापि गणपतीचे छोटे डोळे दीर्घदृष्टीचे सूचक आहेत. गणपतीची लांब सोंड. गणपतीची लांब सोंड दूरवर वास घेण्यास सक्षम आहे, जो आपल्याला दूरदृष्टी ठेवण्यास शिकवतो. याचा अर्थ असा आहे की आपण दूरच्या विचाराने चालले पाहिजे आणि कोणत्याही धोक्याची अगोदरच जाणीव करून घेण्याचा किंवा त्याचा अंदाज घेण्याची गुणवत्ता असावी. गणपतीची लांब पोट. गणपतीला लंबोदर असेही म्हणतात. गणपतीच्या पोटाचा मोठा आकार म्हणजे प्रत्येकाच्या ऐकलेल्या गोष्टी आपल्या पोटात ठेवाव्यात. गणेश चतुर्थीला घरी गणपती कसा आणायचा? बाप्पाचे घरी स्वागत करताना तुमच्या गणेश मूर्तीला लाल चुनरी किंवा कापडाने झाकून टाका. श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना करताना शुभ दिशा पूर्व, पश्चिम किंवा ईशान्य आहेत. गणपती बाप्पाचे स्वागत शंख, घंटा आणि सणाच्या उत्साहाने व्हावे. आपण किती दिवस गणपती घरी ठेवू शकतो? गणेशाला 10 दिवस ठेवणे बंधनकारक नाही. तुम्ही त्याला 1.5 दिवस, 3 दिवस, 7 दिवस किंवा 10 दिवस देखील ठेवू शकता. आपण गणेशाला सिंदूर का अर्पण करतो? श्री गणेशाला सिंदूर अर्पण केल्याने तुमचे सर्व दुःख आणि वेदना नाहीशी होऊ शकतात. आपण गणेश विसर्जन का करतो? नवीन सुरुवातीचा देव म्हणून ओळखला जाणारा गणेश अडथळे दूर करणारा म्हणूनही पूजला जातो. गणेश मूर्ती विसर्जनासाठी बाहेर काढल्यावर घरातील विविध अडथळेही दूर होतात आणि विसर्जनासोबतच हे विघ्नही नष्ट होतात, असा समज आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.